आज सर्वजण अर्थातच सर्वांनी मजेत असलं पाहिजे. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे भावाचं लग्न, तर त्याच्यासाठी निघालेलो आहोत. तर आहे ना, मेकअप वगैरे काहीच केलेलं नाही आणि कुठल्याही फंक्शनला जाताना मी घरून काहीच मेकअप करून जात नाही. असंच निघायचं आणि आपलं डेस्टिनेशन ज्यावेळेस जवळ येईल त्यावेळेस मेकअप करायला घ्यायचा. कारण उष्णता एवढी आहे ना, आणि त्यात काठपदर साडी म्हटलं ना थोडंसं त्रास होतो. त्याच्यापेक्षा निवांत रिलॅक्समध्ये जायचं आणि जवळजवळ गेल्यावरती मेकअप करायचा. तर ग्रीन कलरची साडी वेअर केलेली आहे. तर ही साडी मी 2-3 वेळा घातलेली आहे, पण बहिणींचं सगळ्या म्हणणं आले की आपण ग्रीनच कलर घालावा. तर म्हटलं चला, त्यामुळे आज परत एकदा ग्रीन घातलेली आहे. पुढे जायचं म्हटलं तरी पिलू दादाचं बघावं लागतं, म्हणजे डॉगीचं. तर त्याच्यासाठी आहे भात लावलेला आहे. तर त्याला अंडाने भात टाकणार, म्हणजे तो दिवसभर शांत राहील. तर ज्वेलरी आहे ना, मी सध्या काढून ठेवणार आहे, कारण रस्त्याचा प्रवास आहे आणि त्याच्यामुळे नको वाटतं. जवळजवळ गेलं ना मग नंतर ना घालल, पण आत्ता असंच घालून पाहिलं, व्यवस्थित सेट वगैरे करून ठेवली ज्वेलरी, म्हणजे कशी दिसते काय त्याच्यासाठी मी वेअर केली. कारण परत काय आरसा नसणार आहे आपल्याकडे की पाहण्यासाठी, त्याच्यामुळे आत्ताच. आणि मला असं सगळं व्यवस्थित राहायला, ज्वेलरी घालायला खूप आवडते. आणि ते पण कुठंतरी जातानाच, असं म्हणजे घरात वगैरे नाही. कधी कधी मन होतं की मी गंटन वगैरे घालावा, तर मी ड्रेस कोणता का असेना किंवा गाऊन का असेना, पण तो गंटन घालून बघत असते. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. छान अशी कडक कडक कॉफी घेते आता ती मस्तपैकी, मी पाहू शकते. आणि इथं परीचा ड्रेस आहे आणि त्या बॅगमध्ये पण आहे ना तिचा स्कर्ट आणि ओढणी आहे त्या ड्रेसवरची. तर ती पण पूर्ण ड्रेस घालणार नाही का, तर भरपूर मोठा घेर आहे त्याचा आणि त्याच्यामुळे तिला पण नाही ते कॅरी करू शकत ती. त्याच्यामुळे कारण आहे ना 2 तास तर आम्हाला सहज लागणार आहे जाण्यासाठी. तर त्याच्यामुळं मग मी व्यवस्थित आयरन वगैरे करून सॅगमध्ये व्यवस्थित घेतलेला आहे तो ड्रेस. मित्रांनो, ही तीच जागा आहे जिथे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना जिवंतपणी मरणी यातना सोसाव्या लागल्या. याच ठिकाणी अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली होती. पुण्याहून साधारण 30 किलोमीटर अंतरावर असणारे हे ठिकाण श्री क्षेत्र तुळापूर. कमानीतून आतमध्ये जाताच उजव्या हाताला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक होतं. आता तिथे काम चालण्या कारणाने आहे ना ते स्मारक काढण्यात आलं आहे. आणि अगदी त्याच्याच समोर त्यांचे मित्र कवी कलश यांची समाधी आहे. त्याच्याच बाजूला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. व तिथे गेल्यावर मनानेच आपले हात जोडले जातात आणि आपण नतमस्तक होतो. दरवर्षी आहे ना आमची दोघांची खेटी ठरलेली असते. आम्ही प्रत्येक वर्षी तिथे जाऊन महाराजांचं दर्शन घेतच असतो आणि तिथं गेलं ना अंतःकरण एकदम असं भरून येत असतं. आणि मी प्रत्येक वेळेस जाताना माझ्या मुलांना तिथे घेऊन जात असते. महाराजांचा आपला जो इतिहास घडलेला आहे तो मी त्यांना सांगत असते. इथे आहे ना भीमा, भामा, इंद्रायणी या पवित्र नद्यांचा त्रिवेणी संगम आहे, ज्या ठिकाणी आपल्या महाराजांची औरंगजेबाने हत्या केलेली होती. तर इथं आलं ना अंतःकरण भरून येतं. आणि आत्ता मी तुमच्यासोबत बोलते तरीसुद्धा माझं अंतःकरण आहे ना भरून आलेलं आहे. याच परिसरात संगमेश्वराचं मंदिर आहे, ज्याचा आहे ना जीर्णोद्धार हा शहाजी राजे यांनी केलेला होता. तर अशी जागा आहे जिथे तुम्ही एकदा तरी आहे ना आवर्जून आलं पाहिजे नाही. तर माझी प्रत्येक वर्षाची खेटी ही ठरलेलीच असते आणि वर्षातून जर दुसरा चान्स आला तर आम्ही नक्कीच जात असतो. तर आम्ही आहे ना दरवर्षी एकदा दर्शनासाठी महाराजांच्या येत असतो. तर आज चाललेलो होतो भावाच्या लग्नासाठी. तर म्हटलं चला अगोदर आपल्या महाराजांचं दर्शन घ्यावे आणि नंतर ना पुढे जावे. जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच जात असते, ज्यावेळेस आहे ना बलिदान मास चालू असतो त्यावेळेस. पण यावेळेस मला थोडं लेट झालं, पण मी नक्कीच गेले. 11:15 आणि आम्ही आहे ना आत्ता आम्ही भानुबाच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत. आणि लग्न अजून तिथून पण थोडंसं लांब आहे, तिथून पण 10 किलोमीटर असणार आहे. आणि मॅडमची एक झोप झाली आणि सकाळी ना फक्त कॉफी घेऊन निघालेलो होतो आणि म्हटलं चला थोडासा नाश्ता करावा. तर अगोदर आम्ही भेळ घेतलेली होती. तर भानुबाचं दर्शन वगैरे झालं, पण आहोंचे तिथे फ्रेंड्स भेटल्यामुळे तिथं काही शूटच करायला मला झालं नाही. आणि मंदिरात देव दाखवायलाही परमिशन नाही आहे, म्हणजे त्या गावात आहे पण आमच्या गावात आम्ही भानुबाचे फोटो वगैरे काढत नाही, त्यामुळे आम्ही तिथे पण भानुबाचं शूट वगैरे काही केलेलं नाही आहे. आणि मी तुम्हाला बोलले तसे मी घरून निघताना, कारण ते प्लेस खूप लांब होतं, 2.5 तास तरी आम्हाला लागणार होते त्याच्यामुळे, आणि उष्णता खूप आहे त्याच्यामुळे मी मेकअप वगैरे केला नाही. तर नाश्ता वगैरे केला. म्हटलं चला आता फक्त 10 किलोमीटर अंतर राहिले तर आपण मेकअपला सुरुवात करावी.
आणि माहेरचं एकमेव फंक्शन हेच असतं बरं का, लग्नाचं, की जिथे आहे ना आपण बहीण भाऊ काकी काका सर्वजण एकत्र येऊन भेटत असतो. तर इथे आहे ना मी माझ्या बहिणींसोबत, आणि माझ्या पाठीमागं बसलेत त्या माझ्या काकी आहेत, त्यांच्या बाजूला बसलेत त्या माझ्या आत्या आहेत. तर गेले गेले आम्ही आहे ना गप्पा मारत बसलेलो होतो. तर छान असं कार्यालय होतं मस्त, आणि एकदम असं म्हणजे त्यांनी मोठे मोठे कूलर लावलेले होते, त्यामुळे एकदम थंड हवा येत होती, आणि केस नसल्यामुळे आहे ना उष्णता मला जास्त करून जाणवत नव्हती. तर बघा कशी आहे आमची नवरी. तर हा माझा छोट्या काकाचा मुलगा, आणि ही माझी वहिनी लागते. तर ते छोटेच आहेत, तर मी त्यांना नावाने हाक मारणार आहे. त्याचं नाव विजय आहे, मोठ्या भावाचं नाव अजय आहे, हा विजय, आणि ती कीर्ती. तर तिचं नाव पण एकदम छान आहे. ही आहे कांचन, ही पण माझ्या 2 नंबरच्या काकाची मुलगी, म्हणजे माझी बहीण आहे ती. तर आम्ही दोघींनी ठरवलं होतं की ग्रीन कलरची, तिचं म्हणणं होतं बरं का की ताई आपण ग्रीन कलरची साडी घालू, दितू बोलते ती मला. तर आणि ही येल्लो कलरची साडी घातली ती वहिनी आहे. ही पण माझी वहिनीच आहे प्रिया. तिच्या पाठीमागं उभी आहे ती पण माझी भाऊजाईच आहे. तर तिचं नाव गीता आहे. ही आहे प्रणाली, ही पण माझी भाऊजाईच आहे. ही माझी बहीण आहे, हिचं नाव आहे काजल. तर आम्ही, आणि ही माझी काकी आहे म्हणजे नवरदेवाची मम्मी. तर हळदी वगैरे अगोदर म्हणजे आता औक्षण वगैरे करून घेतलं, आणि नंतर ना हळदीचा फंक्शन चालू झाला. आणि 12:30चं लग्न होतं, पण फंक्शन थोडासा लेट झाला, पण जाऊ द्या, कारण कसं असतं ना, हे दिवस ही वेळ एकदाच असते. तर छान असं हळदी सेलिब्रेशन केलं आम्ही. परीचं म्हणणं होतं की मला पण फोटो काढायचे मामासोबत, मला पण मामा मामीला हळद लावायची आहे. तर तिचं हळदीचं वगैरे तिने शूट वगैरे करून घेतलं, आणि इथं आम्ही तिघं आहेत ना बसलेलो होतो. तर आहूंचं जास्त करून त्या साईडला कोणाशी ओळख नाही आहे, त्यामुळे ते एकटेच बसले होते. तर म्हटलं यात आपण गप्पा मारत बसूयात. तर मॅडमनी अक्षता घेतल्या, ते शूट केलं, आणि सगळ्यांचं एकच होतं की तिला किती समजते की प्रत्येक ठिकाणी ती तिच्या मनाने शूट करते. परीला आहे ना, माझं शूट करण्याचं काम हे परीकडेच असतं, ती प्रत्येक ठिकाणी तिच्या मनाने शूट करत असते. तर बघा उष्णता एवढी होती, आणि डीजेचा आवाज पण एवढा होता. मला फक्त टेन्शन एवढंच होतं की विजू किती जवळ आहे त्या डीजेच्या, आणि त्याला पण त्रास होत होता बरं का कानाला, का तो खूप आवाज होता. आणि तरी पण उन्हा होतं तरीसुद्धा सर्वजण डान्स करत होते. इथं प्रिया आणि प्रणाली हळदी कुंकू लावत होते. तर आपल्या हिंदू धर्मात हे असतं की बाबा कुठलाही फंक्शन असलं तरी आपल्यात प्राधान्य हे हळदी कुंकवाला दिलं जातं. प्रत्येक सुवासिनीला हळदी कुंकू लावून ओटी देण्यात येत असते. तर इथं आहे ना भावाची बायको म्हणजे माझी वहिनी त्यांची दृष्ट काढत होती, आणि इथं सर्वजण डान्स करत होते. मला पण बोलवत होते, पण मला आहे ना डान्स वगैरे करत जमत नाही, पण सगळ्यांनी म्हणून ओढून घेतलं. तर म्हटलं चला आता थोडंसं भावाचं लग्न म्हटलं डान्स तर झालाच पाहिजे. नाही खरं डान्स करायला आवडतं बरं का, पण मला डान्स येत नाही. तर म्हटलं चला फक्त हात तरी हलवण्याचं काम करूया आपण, काहीतरी आता आलो आहेस तर नवरीचा पण थोडासा डान्स झाला. काकांनी तिला पण घेतलं, का तर सून आणलेलीच नाही आहे, त्यांनी लेक घरी घेऊन आलेले आहेत. त्याच्यामुळे असं आमच्यात एवढं काही विशेष काही नसतं, कारण सुनेला पण लेकीचाच दर्जा देण्यात येतो घरामध्ये. आणि पाहू शकताय सर्वजण मस्त असे बसलेले होते, आणि आम्ही सगळ्या कलवऱ्या, काय बोलतात तुम्ही आता, कारण मी मागच्या वेळेस असंच एक व्हिडिओ टाकला होता, तर मला बोलले होते की नाही कलवरी नाही कुलवरी, काय तरी वेगळंच बोलण्यात आलं होतं. तर सर्वजण आम्ही वरती थांबलेलो होतो, आणि सगळ्यांचं लक्ष फक्त माझ्याकडं होतं, का तर मी सगळ्यात वेगळीच दिसत होते, का तर माझ्या डोक्यावरती केस नव्हते, आणि त्याच्यामुळे असं वेगळं मला पण काहीतरी फील होत होतं की बाबा सगळे माझ्याकडंच पाहत आहेत, ते बरोबर नव्हतं. प्रिया, प्रणाली, गीता, कांचन, काजल सर्वजण आम्ही वरतीच होतो, आणि ही पण माझी बहीणच आहे. आणि इथं आहेत परी मॅडम. तर छान अशा मंगलाष्टका वगैरे चालू झाल्या. नवरदेव नवरी मस्त अशी उभा, आणि तिने खरंच खूप छान साडी घातलेली होती, आणि महाराष्ट्रीयन लुक केलेलं होता, काष्टा घातलेलं होतं तिने, आणि त्यातली त्यात रेड कलरची साडी होती. तिला इतकी अप्रतिम दिसत होती ना, खूप छान दिसत होती. तर दोघांनी हार चेंज केले. हे माझे काका म्हणजे नवरदेवाचे वडील आहेत, ह्या आत्या आहेत, आणि अगोदर जे होते ना ती माझी 2 नंबरची काकी होती. तर हे पण पप्पांचे आहेत ना, मावशीचा मुलगा आणि मामांचा मुलगा, हे असे आहेत. कार्यक्रम झाला म्हणजे अजून पुढं कार्यक्रम आहे, पण सगळ्यांची गडबड चालू झाली, जेवण करून घ्या, का तर जेवण आहेत ना लग्नाच्या अगोदरपासून चालू होते. तर सर्वजण आम्ही इथं बसून आम्ही जेवण केलं. तर मस्त असं जेवणाचा बेत पण होता, पनीर होता, डाळ भात होता म्हणजे दाल तडका होता,
राईस होता आणि गुलाबजाम होते, पुरी होती, पापड होते. तर जेवण झाल्याच्या नंतर इथं बोलवण्यात आलं. तर नवरीला जोडवी घाला म्हटले, जोडवी घातली. विजयने तिला मंगळसूत्रही घातलं आणि म्हटलं ह्यांचे पुढचे कार्यक्रम चालू व्हायच्या अगोदर आपण फोटोशूट करून घ्यावं. तर सर्वजणांनी गडबड करून फोटोशूट करून घेतलं आणि ताईनं मला गटबंधन करायला लावलं होतं. तर म्हटलं चलात. आणि सगळ्यात अवघड काय होतं माहिती का, आता लग्नाला तर 16 वर्ष झाले, पण नाव घ्यायचं थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं, म्हणजे लक्षात राहत नाहीत नावं घ्यायची बरं का. 2-3 नावं पाठ आहेत, पण असं वाटतं तेच कारण ते नावं जुनी झालेली आहेत. तर इथं आहे ना, तिला पण नाव घ्यायचं होतं, मला पण नाव घ्यायचं होतं, पण ते विसरूनच गेलं बरं का गडबडीमध्ये. तर गटबंधन केलं. तर ती मला बोलत होती, दीदी अशी गाठण बांधा की सुटली नाही पाहिजे. तर हो म्हटलं, 7 जन्मात एकमेकाला सोडू नका म्हटलं, हा आशीर्वाद आहे आमचा, आयुष्यभर साथ राहा, 7 जन्म साथ राहा. आणि आशीर्वाद केव्हा पण देताना आपण चांगलाच द्यायचा. आपण आहे ना, जेवढं एखाद्याविषयी चांगलं बोलू ना, तेवढं आपल्याबद्दलही चांगलं होत असतं. आणि हा माझा भाऊ, माझी भाऊजई आहे, तर ह्यांना मी कसं काही वाईट बोलणार आहे. म्हटलं 7 जन्म तुम्ही सोबत राहा दोघं. तर आम्ही तिघी बहिणींनी आमच्या भावाबरोबर आणि वहिनीबरोबर फोटोशूट केला. आणि इथं आहे ना, त्यांचे 7 फेरे चालू झाले, 7 वचन देत आहेत ते दोघं एकमेकाला. तर ते चालू झालं. आणि एखाद्या मुलीची आई होणं किंवा असं कोणाचं लग्न पाहिलं ना, तिथं आपली मुलगी समोर आपल्याला दिसत असते, थोडंसं आपण भावूक होत असतो. तर मला आहे ना, माझ्या परीचं पण टेन्शन येतं बरं का, असं कोणाचं लग्न पाहिलं ना, मला ती तिथं उभा दिसते. आणि प्रत्येक आईवडिलांनाही असंच असतं. तर छान असे 7 फेरे झाले, छान असे सुपाऱ्या ते फेरे घेत ते हे करत होती. आणि परत नंतरनं होम हवन सगळी प्रोसेस पूर्ण झाली आणि लेट होत होतं. तर म्हटलं चला आता पटपट, आता फोटोशूट वगैरे झाले, सगळ्यांच्या गाठी भेटी घेतल्या. म्हटलं आता परतीचा प्रवास चालू करावा. आणि हे तिचे भाऊ आहेत, तर कानपिळ्याची जी पद्धत असते ती पण पूर्ण झाली. आणि पहिली ओटी ही माझ्या हाताने भरण्यात आली का, तर म्हणजे बहिणीकडूनच भरत असतील असं काय असेल, तर त्यांनी मला ओटी भरायला सांगितली ब्राह्मण काकांनी. तर मी स्वामींना बोलले की लवकर तिची ओटी भरू द्या, लवकर एक गोंडसचं बाळ तिच्या आयुष्यात येऊ द्या. कारण कसं असतं ना, एखादं लेकरू झालं की आपल्या इकडं म्हणतात की प्रपंच पूर्ण झाला. आणि त्याशिवाय घराला रोषणाई पण नसते, त्या अजून प्रेम वाढत जात असतं या गोष्टींमुळे. तर माझा आशीर्वाद तर मी दिलेला आहे, त्या दोघांना आवडतो का नाही माहिती नाही, पण आपण बोलताना तर चांगलंच बोलायचं. तर हे काका काकी, तर त्यांना आहे ना पोषक द्यायचं होता, तर आम्ही दोघं ते देत होतो. तर कसं वाटलं आजचं भावाचं लग्न, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा. नवरदेव कसा वाटला, नवरी कशी आहे आमची, छान आहे ना. आणि येताना आहे ना, आहोंनी पान घेतलं, कारण खूप कंटाळा आलेला होता आणि तहान तर भरपूर लागलेली होती. थोडंसं आउटसाईडने आल्यामुळे पाणीसुद्धा भेटत नव्हतं. तर मग चला एक हायवेला लागल्यावरती पाण्याची बॉटल घेतली, एकच घोट पाणी पिलो, पण पिलो. घरी आल्यानंतर इतका विकनेस आला का, तो उष्णता भरपूर होती, काहीच करण्याचं मन नव्हतं. पण परी म्हटली मी तुला मॅगी नाही तर इप्पी बनवून देते, तू रेस्ट कर. तर मॅडमने आहे ना मॅगी इप्पी बनवून दिली मला, दोघींसाठी पण बनवली. आहोत काही जेवलेच नाहीत. तर आजचा दिवस असा होता, छान असं भावाचं लग्न अटेंड केलं. तर लास्टला आहे ना फोटो पण आहेत, तर फोटो पण नक्की पहा. तर मॅगी वगैरे मी खाऊन घेते, या मग मॅगी खायला. तर परीने अगोदर फोटोशूट केलं, परी तिच्या मामीसोबत तिने फोटो काढला. त्यानंतर नाही ना, ही माझी फॅमिली आहे, माझे पप्पा, कांचन, इंदापूरचे काका, छोटे काका, काजल, आम्ही सर्वांनी फोटो काढून घेतले. आणि हे फोटो होते तर सगळ्यांच्या बायका पळत आले की आम्हाला फोटो काढायच्या अगोदर आम्ही चौघांनीच फोटो काढले. मग पप्पांना बोलवलं, नंतरनं काकांना बोलवलं, आणि नंतरनं मम्मी आणि दोन्ही काकी पण आल्या. तरी आहे ना, सर्वांचा फॅमिली फोटो राहून गेला. तर आम्ही तिघी बहिणी आणि आमचे काका काकी मम्मी पप्पा एवढे जण आम्ही फोटो काढला. तर इथं आम्ही तिघी बहिणी आणि भाऊ आणि वहिनी, त्याचा फोटोशूट झाला आमचा. तर इथं गटबंधन होतं आणि ते दोघं खरंच खूप खुश होते आणि त्यांचा आनंद पाहून आपल्याला पण बरं वाटलं, खरंच छान वाटलं. तर ही काजल, माझ्या मधव्या काकाची मुलगी. इथं आम्ही तिघी बहिणी आणि 4 बहिणी आणि ह्या वहिनी होत्या तिघी चौघीजणी. आणि इथं आहे ना जोडवे घालायचा फंक्शन झाला, तर आम्ही चौघीजणी बहिणी बसलेलो होतो तिथं पण फोटो काढला, कांचन आणि मी. आणि ही पण यूट्यूबर आहे, हिचे पण स्वामींचे व्हिडिओज असतात. तर हे पण आहे ना माझ्या पप्पांच्या मामाचा मुलगा आहे हे काका. त्याचबरोबर इथे पण आहे ना साईडला एक काका आहेत, ते म्हणजे माझ्या पप्पांच्या मावशीचा मुलगा आहे.
तर यांच्यासोबतसुद्धा आणि हे सगळे माहेरचे लोक म्हणजे माहेरची मंडळी, लोक नाही माहेरची मंडळी आहेत ना, लग्नाच्या फंक्शनमध्येच भेटत असतात आणि भेटून छान वाटतं. तर सर्वांनी नंबर एक्सचेंज केले. हे माझे पुण्याचे काका, ह्या माझ्या आत्या, यांच्यासोबत पण परीने आमचं फोटोशूट केलं. परी मॅडम इथे फोटो काढत होत्या. तर कसा वाटला व्हिडिओ? आजचा व्हिडिओ खरंच आवडला का? नक्की कमेंट करा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे. आज आपण आपल्या महाराजांचं दर्शनही घेण्यासाठी गेलो. आज मी तुम्हाला तिथपर्यंतही नेलं. इथून मागे जर तुम्ही केव्हा संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावरती गेलेला नसताल तर तुम्ही तिथे नक्की जावा. कसा वाटला आजचा व्हिडिओ? मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आहे ना लाईक करा. चॅनलवरती नवीनच आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर फॉलो केलेलं नसेल तर नक्की फॉलो करा. चलत मग, थँक्स फॉर वॉचिंग. काळजी घ्या, खूप उष्णता आहे तर काळजीपूर्वक राहा.